मंडळी, ज्या अजितदादांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आपल्या ताब्यात घेतला आणि पुढे त्याच पक्षातून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा झाले, त्या अजितदादांच्या निधनानंतर आता त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला त्यांच्याच घरातून म्हणजेच त्यांच्याच पक्षातून सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाले। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला चक्क कोर्टाची पायरी दाखवणारे सच्चिदानंद सिंह नेमके आहे तरी कोण, किंवा सिंह यांच्या मागे नेमकी कोणती अदृश्य शक्ती लपलेली आहे? या सगळ्या वादाच्या पडद्यामागे नेमकं कोणाचं डोकं चालू आहे? आज आपण या संपूर्ण राजकीय क्रोनॉलॉजीचा आणि पडद्यामागच्या खऱ्या खेळाचा खेळ खंडोबाचा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। मंडळी, आधी समजून घेऊया की हा वाद नेमका कसा आहे किंवा का पेटला, काय आहे वाद। तर 28 जानेवारीला अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती। अजितदादांसारख्या कणखर नेता गेल्यावर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न होता। त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पक्षाच्या मुंबईतील राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली। सगळं काही अगदी सुरळीत होतं असं वाटत असतानाच अचानक एक नाव समोर येतं, सच्चिदानंद सिंह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव असलेल्या या नेत्याने थेट राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान देणारी कायदेशीर नोटीस बजावली आहे। यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। सिंह यांचं म्हणणं अगदी सरळ आणि कायदेशीर तांत्रिकदृष्ट्या मुद्द्यावर आधारित आहे। आता त्यांचं कसं म्हणणं आहे की मी सुनेत्रा वहिनींना पक्षाचा सर्वोच्च नेता मानतो, पण त्यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाहीये। 26 फेब्रुवारीची त्यांची निवड बेकायदेशीर आहे। मी आधी पक्षाला पत्र लिहिलं होतं, पण त्यावर मला दाद मिळाली नाही। आता मी कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे हटणारच नाहीये। या एका नोटिसीमुळे सुनेत्रा पवारांच्या राजकीय अस्तित्वाला आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या वैधतेलाच मोठा धक्का बसलाय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सच्चिदानंद सिंह नावाचा माणूस आहे तरी कोण, आणि ज्यांनी थेट सुनेत्रा पवारांनाच शिंगावर का धरलंय? तर ऐका, सच्चिदानंद सिन्हा हे काही उपरे किंवा काल परवा आलेले पक्षात आलेले कार्यकर्ते नाहीयेत। ते तब्बल 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले मोठे नेते आहेत आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। जेव्हा अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथील शिबिरात स्वतः अजितदादांनी सिंह यांचे पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली होती। पण 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली तेव्हा या नव्या यादीत सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव गायब होतं। म्हणजेच एका बाजूला जुन्या निष्ठावंतांना डावलण्यात आलं आणि दुसऱ्याच बाजूला पक्षाच्या घटनेला हरताळ फासून घाईघाईत निर्णय घेण्यात आले आणि यामुळे सच्चिदानंद सिंह यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले। आता येऊया त्या तांत्रिक मुद्द्याकडे ज्यावरून राष्ट्रवादीचे चिन्ह म्हणजेच घड्याळ धोक्यात येऊ शकतं। बरोबर ऐकले तुम्ही, घड्याळ सुद्धा धोक्यात येऊ शकतं। सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेले आक्षेप अतिशय गंभीर आहे। 28 जानेवारीला अजितदादांच्या निधनानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला पक्षाने एक सुधारित घटना सादर केली होती। त्यानुसार जोपर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षांचे सर्व अधिकार असतील, असं नमूद त्या पत्रात करण्यात आलं होतं। जर सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते तर मग राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकाराखाली 26 फेब्रुवारीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती? पक्षाच्या संविधानानुसार हा अधिकार फक्त प्रफुल्ल पटेल यांनाच होता। ही बैठक बोलवण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं गेलं त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची संमतीच घेण्यात आली नव्हती। थोडक्यात सांगायचं तर सुनेत्रा पवारांची निवड करताना पक्षाच्या संविधानातील नियमांची पायमल्ली म्हणजेच बाय लॉजची पायमल्ली करण्यात आली आहे। आता सध्या सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वाद सुरू आहे। अशा नाजूक प्रसंगी जर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडच बेकायदेशीर ठरली तर निवडणूक आयोगात आणि कोर्टात पक्षाची पुरती कोंडी होऊ शकते। या वादात आणखी एक मोठी उडी घेतलीये ती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी। त्यांनी मीडियाशी बोलताना जे दावे केले ते ऐकून तुमचंही डोकं चक्रावून जाईल। श्रीवास्तव अगदी उघडपणे म्हणतात की सच्चिदानंद सिंह यांचे आक्षेप 100% योग्य आहेत। अडचण सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष मानण्यात नाहीये, तर त्यांची निवड ज्या पद्धतीने झाली त्या प्रक्रियेत आहे। पक्षात सध्या संवादाची प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे। अजितदादा गेल्यानंतर संवाद पूर्णपणे संपला आहे। श्रीवास्तव यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की अजितदादानंतर पक्ष चालवणे नव्या लोकांना सोपं वाटत आहे। त्यांना वाटतंय की पक्ष ऑटो पायलट मोडवर चालू शकेल, पण वास्तवात पक्षात मोठी खदखद निर्माण झाली आहे।
कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये संवाद नाहीये. सर्वात धक्कादायक दावा म्हणजे सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातही कसलाच संवाद उरलेला नाहीये. तिन्ही मोठे नेते वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसलेत. आता येतो सर्वात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न, हा खेळ नेमका मांडला कोणी? सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली आहे की यामागे दिल्ली किंवा मुंबईत बसलेला एखादा मोठा मास्टर माइंड आहे. राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे की हा केवळ तांत्रिक वाद नाहीये, तर हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार अशा अंतर्गत संघर्षाचा दुसरा अंक आहे. कारण तुम्ही याचे पुरावे बघा. फेब्रुवारी 2026 मध्ये प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार मार्च महिन्यात सुनेत्रा पवारांनी थेट पत्र पाठवून रद्द केला होता. त्या पत्रव्यवहारात प्रफुल्ल पटेल यांना केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांना केवळ लोकसभेचे गटनेते एवढेच मर्यादित दाखवण्यात आलं होतं. त्यांच्या पक्षातील राष्ट्रीय पदांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. यामुळेच पटेल आणि तटकरे हे सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी निर्णयांवर नाराज असल्याची चर्चा आहे. आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच घरचा आहेर मिळाल्याने यामागे नक्की कोणाचा छुपा पाठिंबा आहे का हे तपासण्यात जय पवार यांनी उडी घेतली आहे. याचा शोध घेण्यासाठी अजितदादांचे सुपुत्र आणि पक्षाचे शिस्त पालन समितीचे अध्यक्ष मानले जाणारे जय पवार हे मैदानात उतरले आहेत. जय पवार आता या प्रकरणाचा छडा लावणार असून पक्षांतर्गत बंडखोरांवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. तर मंडळी, अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर ते या पक्षाचा कणा होते. ते ज्या ताकदीने आणि अधिकाराने सरकार आणि पक्ष चालवायचे त्यांची बरोबरी सध्याच्या नेतृत्वाला करणे कठीण जात आहे आणि अर्थातच ते करूही शकत नाही. अजितदादांच्या पक्षात सुनेत्रा पवारांना पक्षातील जुन्या आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना सोबत घेऊन जाण्यात अपयश येत असल्याचेच या वादावरून आता दिसत आहे. कायदेशीर नोटीस देणारे सच्चिदानंद सिंह आता कोर्टाच्या निकालाशिवाय मागे हटणार नाहीयेत अशी ठाम भूमिका घेऊन बसले आहेत ते. त्यामुळे आता सुनेत्रा पवार हे अंतर्गत वाद, अंतर्गत कलह कशा प्रकारे मिटवतात, जय पवार या मास्टर माइंडचा शोध लावू शकतील का आणि या अंतर्गत बंडाळीमुळे घड्याळ चिन्ह पुन्हा धोक्यात येऊ शकणार आहे का, हे पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय रंजक ठरणार आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांच्या विरोधातील या चक्रव्यूहामागे नक्की कोणाचा हात असू शकतो? आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107